सोलापूर सुंदर सोलापूर करण्यासाठी आपलं सोलापूर आपला अर्थसंकल्प या संकल्पनेच्या आधारावर शहरातील नागरिकांच्या सूचना मागवण्यात येत आहेत। सोलापूर महापालिका अंदाजपत्रकाची तयारी सुरू आहे। या अंतर्गतच सोलापूरकरांच्या भावना या अंदाजपत्रकात समाविष्ट होणं आवश्यक आहे। त्यांची मते सूचना जाणून घेऊन हे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे। त्यामुळेच आपलं सोलापूर आपला अर्थसंकल्प या अनुषंगानं नागरिकांच्या सूचना मागवण्यात येत आहेत। रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर बाबतीत नागरिकांच्या सूचना अभिप्रेत आहेत। नागरिकांची मते आणि सूचना लक्षात घेऊन भाजपच्या वचनपूर्तीचं अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे। हे अंदाजपत्रक फुगवटा नसणार आहे, तर वास्तववादी विकासात्मक अंदाजपत्रक राहील, असा विश्वास सभापती रणजिता चाकोते यांनी यावेळी व्यक्त केला। दिनांक 13 ते 15 मार्च 2026 या कालावधीत सोलापुरातील नागरिकांकडून या सूचना मागवण्यात येत आहेत। या सूचना नोंदवण्यासाठी विविध माध्यमांची उपलब्धता महापालिकेनं केली आहे। यामध्ये मोबाईल ॲप, QR कोड, ब्लॉग यांचा समावेश आहे। सोलापूर शहरात विविध ठिकाणी डिजिटल फलकांवर QR कोडची सोयही करण्यात आली आहे। नागरिकांनी याला प्रतिसाद द्यावा असं आवाहनही स्थायी समितीच्या सभापती रणजिता चाकोते यांनी केलं। आपल्या शहराच्या पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामांमध्ये आपल्या स्वतःच्या मताची गरज मला वाटली आणि म्हणूनच आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करत आहोत की येत्या उद्याच्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे 15 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आम्ही निर्धारित केलेल्या सोयींद्वारे आपण आपलं मत आम्हाला द्यावं की आपलं स्वप्न आपल्या सुंदर स्वच्छ सोलापूरसाठी कसं आहे। यासाठी आम्ही लेखी मतपेटीचे आयोजन केलेले आहे। तसेच इथे असलेले QR कोड जे होर्डिंग्ज आपल्याला ठिकठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी याचे होर्डिंग्ज लागतील, त्याच्यावरती QR कोड असेल, तो स्कॅन करून आपल्याला लिंक मिळेल। त्या लिंकमध्ये आपली माहिती, आपला प्रभाग आणि आपल्याला अपेक्षित असलेले सोलापूरच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला असलेली सूचना या आम्ही अपेक्षा करतो। सोलापूर महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल व्हावी यासाठी मिळकत करातील शास्ती दंडमाफी करण्याचा विचार सुरू आहे। त्याचबरोबर सुपर टॅक्स संदर्भातही येणाऱ्या महापालिका सभेत निर्णय घेण्यात येणार आहे। महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। सोलापूर शहरात ज्या ठिकाणी महापालिकेच्या जागा आहेत त्या ठिकाणी मिनी आणि मेजर गाळे बांधण्यासंदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे, असं महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केलं। शास्ती फी असेल, शास्ती फीमध्ये आपण त्या ठिकाणी काय अजून आपल्याला माफ करून लोकांचा जो टॅक्सचा विषय आहे त्यामध्ये आपल्याला रेव्हेन्यू आपल्याला या ठिकाणी महापालिकेचा स्रोत जो आहे रेव्हेन्यू वाढवून या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाचं वाढीचं साधन आपण त्या ठिकाणी करणार आहोत। अजून बाकीचे जे काय हे ते देखील आपण करणार। 75% या ठिकाणी आधी वसुली झालेली आहे आणि निश्चित आता आम्हाला खात्री आहे की त्यात अजून थोडंसं पुढं जाऊन आपण जर काय कमी केलं, शास्ती फी असेल, वॉरंट फी, दंड फीमध्ये जर आपण माफी दिली तर निश्चित 75%च्या पुढं या ठिकाणी वसुली जाईल असं वाटतं। तर बोर्डात तो विषय सुपर टॅक्सचा विषय आहे। सुपर टॅक्स ते या ठिकाणी अजून माफ झालेलं नाही आहे, जरी ते म्हणले असेल पण अजून माफ झालेलं नाही। आमचा विषयच तो आहे। उद्याच्या बोर्डात तो सुपर टॅक्सचा विषय घेऊन आम्ही त्यात किती टक्के माफी दिल्यानंतर ना आपल्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी लाभ होणार आहे त्या पद्धतीने आम्ही करणार। ज्या ठिकाणी महापालिकेचे ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहेत, ज्या ठिकाणी आपण मिनी गाळे किंवा मेजर गाळे ज्या ठिकाणी आपण बांधू शकतो त्या ठिकाणी आपण महानगरपालिकेच्या वतीने उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण एक ठराव पास करणार आहोत। ज्या ठिकाणी नळ नाही त्या ठिकाणी पाणीपट्टी आकारण्यात येते। याबाबत नागरिकांमधून नाराजी आहे, त्या संदर्भात ही चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। या संदर्भात बोर्डात चर्चा करण्यात येणार आहे। पनास टॉवर प्रकरणी वापर परवाना रद्द करण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत। सोलापूर महापालिकेचं अंदाजपत्रक हे सर्वसमावेशक राहणार आहे। जमा खर्चाचा ताळमेळ लावून विकास कामे केली जातील, असं महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं।
बांधकाम परमिशन ते घेतले होते, वापर परवाना त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. आम्ही वापर परवाना ते तातडीचं त्या ठिकाणी थांबवून असं आयुक्तांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी परत आयुक्तांनी काय केलं ते हे करून म्हणून तो आम्ही आता रद्द करण्यास आदेश देणार सगळं आयुक्तांना. त्यांचा अधिकार आहे तो. आम्ही बोर्डात ठराव करून त्यात रद्द करा वापर परवाना त्यांचा. आणि या ठिकाणी कुणाला शह द्यायचा विषय नाही आहे. अनेक जे स्रोत आहेत, आता तुम्ही जे म्हणलात 50चा जो विषय आहे, इतर अजून पण बाकीचे काही विषय आहेत ते उडकून ते देखील उडकून आपण या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करून आपण आदेश देणार. बजेट आमच्याकडे येईल, पण दोन्ही जमा बाजू आणि खर्च बाजू हा दोन्हीचा ताळमेळ लावून या ठिकाणी विकास कामे जे काही सर्व सोलापूर शहरातले जे काही विकास काम आहे ते साधले जातील. कारण का चेअरमन ताईंचं या ठिकाणी आज कौतुक विशेष याचं करावं लागेल की सोलापूर शहरासाठी काय ना काय ते करायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं कामाचं विजन ते ठेवून काम करत आहेत. आणि निश्चित आमच्यावर पण या ठिकाणी जबाबदारी आहे. आज तुम्हाला माहिती आहे बजेटच्या आधी आम्ही उद्योगपतींना पण या ठिकाणी बोलवलेलं आहे, पर्यावरणप्रेमींना पण या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यांची दोन्ही सोलापूर शहरासाठी आपण काय केलं पाहिजे अजून त्यांच्याकडनं पण मतांतर आपण जर जाणून घेतलं तर आम्हाला अजून काम करायला सोपं. या पत्रकार परिषदेला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक गणेश वानकर, शिवाजी वाघमोडे, बिज्जू प्रधाने, नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या.